डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर. AICTE नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त तसेच MSBT मुंबईशी संलग्न पॉलिटेक्निक. शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, वायफाय इंटरनेट सुविधा आणि सुसज्ज कम्प्युटर सेंटर. सर्व उपकरणांसह अद्ययावत लॅबोरेटरीज तसेच LCD प्रोजेक्टर युक्त क्लासरूम्स. अनुभवी व तज्ञ स्टाफचे मार्गदर्शन. रेफरन्स बुक सह परिपूर्ण ग्रंथालय. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा. कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी. म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर. कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निकालाची प्रचंड उत्सुकता होती. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलं. पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिलेल्या शाहू महाराज यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम राखत सुमारे 1,54,000हून अधिक मतांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर विजय मिळवला. विधानसभा मतदारसंघनिहाय विचार करता करवीर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शाहू महाराजांना भरभरून मतदान केलं. करवीरमधून शाहू महाराजांना सुमारे 1,56,780 तर संजय मंडलिक यांना सुमारे 85,385 मतं मिळाली. शाहू महाराजांना या मतदारसंघातून सर्वाधिक 71,000हून अधिक मताधिक्य मिळालं. स्वर्गीय आमदार P.N. पाटील यांनी करवीरमध्ये मोठ्या ताकदीनं प्रचार मोहीम राबवली होती. आपल्या मतदारसंघातून मोठं लीड देणार अशी घोषणाच त्यांनी केली होती. हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला. पण शाहू महाराजांचा विजय पाहायला आज ते नाहीत याची सर्वांनाच खंत वाटतेय. करवीर पाठोपाठ राधानगरी हा शाहू महाराजांना अधिक मताधिक्य देणारा मतदारसंघ ठरला. महायुतीचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीची कामगिरी सरस ठरली. या ठिकाणच्या मतदारांनी शाहू महाराजांना 65,000हून अधिकचं मताधिक्य दिलं. विद्यमान आमदार आणि माजी आमदार महायुतीसोबत असलेल्या या मतदारसंघात शाहू महाराजांना सुमारे 1,46,000 तर प्राध्यापक संजय मंडलिक यांना 80,503 मतं मिळाली. ज्या चंदगड विधानसभा मतदारसंघात चांगलं मताधिक्य मिळेल असं विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना अपेक्षित होतं, त्या चंदगडमध्ये शाहू महाराजांना 8,938चं मताधिक्य मिळालं. या मतदारसंघात खासदार मंडलिक यांच्यासोबत विद्यमान आमदार आणि मोठे नेते असतानाही खासदार मंडलिक यांना या ठिकाणी मताधिक्य मिळवता आलं नाही. या मतदारसंघात शाहू महाराज यांना सुमारे 1,08,594 तर खासदार संजय मंडलिक यांना 99,656 मतं मिळाली. चंदगडप्रमाणेच होम ग्राउंड असलेल्या कागलमधून मोठं मताधिक्य अपेक्षित असलेल्या खासदार संजय मंडलिक यांची निराशा झाली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे समरजित सिंह घाटगे यांचं बळ असतानाही खासदार संजय मंडलिक यांना इथं 11,930 इतकंच मताधिक्य मिळालं. कागलमध्ये प्राध्यापक संजय मंडलिक यांना 1,16,320 तर शाहू महाराजांना 1,04,390 इतकी मतं मिळाली. कोल्हापूर दक्षिणमध्ये शाहू महाराजांना 6,702 इतकं मताधिक्य मिळालं. या मतदारसंघात शाहू महाराजांना 1,23,873 तर मंडलिक यांना 1,17,171 मतं मिळाली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी 14,528 इतकं मताधिक्य मिळवलं. या ठिकाणी शाहू महाराजांना 1,09,40 तर प्राध्यापक मंडलिक यांना 86,418 मतं मिळाली.